वगैरे सोडून द्या. अनिल गोटे यांनी धुळ्यामध्ये शासकीय विश्रामगृहामधून कोट्यावधी रुपयाचं घोटाळा हा समोर आणलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि कुठल्याही प्रकारचे पक्षमित्र जे आहेत ते त्यांच्या सोबत नाही आहेत. आम्ही आहोत ना, आम्ही सगळे आहोत. अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराणा देण्यासाठी. अंदाज समितीचे अध्यक्ष कोण आहेत? अर्जुन खोतकर आहेत. कोणत्या पक्षाचे आहेत? एकनाथ शिंदे एसएनसी पक्षाचे आहेत. त्यांचं पूर्वचरित्र काय आहे? ते शिवसेनेमध्ये होते बरं का, आणि शिवसेनेत नव्हते. ते शिवसेनेतून का बाहेर पडले? तर त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाली. एका प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे ते पळून तिथे गेले. हा त्यांचा पूर्व इतिहास. 2 कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या पीएकडे सापडली. ती ठेकेदारांनी गोळा करून त्यांना आणली आणि 15 कोटीचा हिशोब होता. 10 कोटी रुपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करणार. या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाले धडाधड तिथे जाऊन पोचले असते. काय केलं? भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकू असे सांगणारे देवेंद्र फडणवीसांनी कोणा गुन्हे दाखल केले, SITची स्थापना केली. कोणाच्या नेतृत्वाखाली आणि SITचे सदस्य कोण आहेत याची त्यांनी माहिती दिली आहे का? लोकांना फसवायचे धंदे बंद करा. राजसाहेब एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येण्याची चर्चा ही, त्याच्यावरती मी वारंवार बोललो ना. धनंजय मुंडे ध्यान धारणेत गेले. आप बोलिए सर. ये आप बता रहे हैं की भ्रष्टाचार टनेल प्रोजेक्टला सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक हिताचं कारण देत ब्रेक दिलेला आहे. सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार. 3000 कोटी रुपये ऑन. विचार करा, या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे? तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे 3000 कोटी रुपये जास्त घेणार. 3000 कोटी रुपये आकडा लक्षात घ्या. 3000 रुपये नाहीत किंवा 300 रुपये नाहीत किंवा 3 लाख रुपये नाहीत. 3000 कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री, त्या खात्याचा मंत्री मिळवतो, ही महाराष्ट्राची लूट. आणि ते 3000 अशा हजारो कोटीतून निवडणूक मागच्या ह्याच्यात लढली गेली. हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे, यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून. आणि याच मेगा इंजिनिअरिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये दिले निवडणुकीच्या आधी. शेकडो कोटी. आणि त्याच माध्यमातून आमदार, खासदार मतं विकत घेण्यात आली, यंत्रणा विकत घेण्यात आली. त्याची भरपाई म्हणून 14,000 कोटीचं टेंडर या टनेलचं हे त्यांना देण्याचं. हा ट्रस्टला पण लार्सन टुब्रो सारखी एक नामवंत कंपनी ती सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्याने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टराटरा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय चाललं. खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत, एकनाथ शिंदे MMRD सांभाळतात, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला पाहिजे. कारण हा भ्रष्टाचार मेगा इंजिनिअरिंगकडून इन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपये लोकांनी घेतले आणि त्या बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न झाला. बॅरिस्टर अंतुल यांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले 2-5 कोटी रुपये. तेव्हा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा दिला. लक्षात घ्या. शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसने घेतला कारण त्यांच्या मुलीचे मार्क वाढवण्याचा एक प्रकरण समोर आलं. ही परंपरा आहे या महाराष्ट्राची. आणि 3000 कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयाला समोर आणून सुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाही. आणि वर तोंड वर करून सांगतात प्रशासनातला भ्रष्टाचार मी सहन करणार नाही, जे भ्रष्टाचार करतील त्यांना तुरुंगात टाकलं जाईल. म्हणून आज सामनाचा अग्रलेख आपण जरूर वाचा. त्या अग्रलेखाचं हेडिंग आहे, टायटल आहे देवेंद्र मध्यवर्ती कारागृह. कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुरुंगात जायला पाहिजेत असे सगळे लोक आहेत.
त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं केलं पाहिजे, कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा दिला. मैं मेरा कमेंट दे रहा हूँ, 3,000 करोड़ रुपया ऑन लिया है. 3,000 करोड़ अगर किसी को भ्रष्टाचार की एक किस्त में मिलता है, ब्राइब में, तो इस राज्य में भ्रष्टाचार का लेवल क्या है. लार्सन टुब्रो जैसी एक प्रतिष्ठित कंपनी को जो उनका हक था इस मामले में, उनको ये टेंडर नहीं मिला है टनल का. और किसको मिला है ये? तो मेगा इंजीनियरिंग, जिसने भारतीय जनता पार्टी को सबसे ज़्यादा चंदा चुनाव में दिया है और चुनाव से पहले एकनाथ शिंदे को पैसा मिला है. ये सभी ने मिलकर मेगा इंजीनियरिंग को 14,000 करोड़ का ये कॉन्ट्रैक्ट ठेका दिया है. ये पूरी तरह से इलीगल था, भ्रष्ट मार्ग का अवलंब किया था. अब सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर अपनी टिप्पणी की है और पूरा टेंडर प्रोसेस रद्द किया है. अगर भ्रष्टाचार के खिलाफ नरेंद्र मोदी जी सचमुच होते तो एकनाथ शिंदे का इस्तीफा लेते. थैंक यू. साहेब 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 के बारे में आपने बताया था, सामना के अग्रलेख के बारे में पढ़ लीजिए, नहीं उसके बारे में विश्लेषण मैंने बता दिया.